नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा नुकताच एक प्रोमो समोर आलाय. त्याच्यामध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांवरती प्रचंड नाराज झालेत. कॅप्टन सागर यांना बिग बॉस विचारताना दिसतायत की आज सकाळपासून किती लोकांनी नियम मोडले. यावरती कॅप्टन सागर सांगताना दिसतात की बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्याच स्पर्धकांनी रूल्स मोडलेत. तर यावरती बिग बॉस नाराजी व्यक्त करत म्हणतायत की आता खूप झालं, आता याच्यावरती मला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागणार. त्यामुळे मी शिक्षा स्वरूप एकापेक्षा जास्त सदस्य बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट करणार आहे. बिग बॉसने अशा प्रकारे जाहीर केल्यानंतर आता सगळे स्पर्धक हे घाबरलेले आहेत. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये डबल इव्हेक्शन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणते दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतील याच्यावरती आज आपण चर्चा करूया. नमस्कार, मी राज बोसारा, तुम्ही पाहतात द फिल्मी गप्पा. तर मित्रांनो, या आठवड्यात एकूण 9 कंटेस्टंट हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. काही स्पर्धक हे आपला खेळ चांगल्या प्रकारे दाखवतात आणि त्या पद्धतीने त्यांना वोटिंग होताना दिसते. काही स्पर्धकांचा तसा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाहीये, तरी त्यांना चांगली वोटिंग होताना दिसते. तर बघूया ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली, याचे जे काही वोटिंग ट्रेंड आहेत, त्याच्यामध्ये कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, जे काही सोशल मीडियावरचे वोटिंग ट्रेंड आहेत, त्याच्यामध्ये सध्या 9व्या स्थानी तो म्हणजे आयुष संजीव. मित्रांनो, हा पूर्ण आठवडा आयुष जास्त दिसला नाही, त्यामुळे त्याला तशी वोटिंग होताना दिसत नाही. हा जो काही शेवटचा पॉवर कीचा टास्क पार पडला, याच्यामध्ये आयुष हा संचालकाच्या भूमिकेत होता. काही लोकांना त्याचं संचालन आवडलं, तर काही लोकांना त्याचं संचालन आवडलं नाही, हे त्याने जाहीरपणे व्यक्त केलं. पण आयुषने बऱ्यापैकी त्याच्या पद्धतीने चांगलं संचालन करण्याचा प्रयत्न केला. तर आयुष सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 9व्या स्थानी. 8व्या स्थानी मित्रांनो शॉकिंग सदस्य आहे, ती म्हणजे दीपाली सय्यद. मित्रांनो, दीपाली सय्यद हिचा गेम अजूनही तसा खुललेला नाहीये. कधी या टीम मधून खेळते, कधी त्या टीम मधून खेळते. तशी ती व्यवस्थित स्टँड ही घेताना दिसत नाहीये. त्यामुळे लोक तिला जास्त वोटिंग तशी करताना दिसत नाहीये. दीपाली सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 8व्या स्थानी. नंबर 7ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे ओमकार राऊत. मित्रांनो, ओमकार राऊत गेले 2-3 आठवडे बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसत नव्हता. फक्त टास्क पुरतीच तो दिसायचा. पण आता त्याला असं वाटतं की माझ्यावरतीच बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे ते सगळे विचार ठेवून ओमकार हा गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक ठिकाणी जिथे त्याला संधी मिळेल तिथे तो दिसण्याचा प्रयत्न करतोय. कालच्या टास्कमध्ये सुद्धा तो व्यवस्थित खेळला आणि पापडच्या टास्कमध्ये सुद्धा दिसण्याचा तो प्रयत्न करत होता. तर आता ओमकार करणं भीतीपोटी का होईना, मी दिसायला पाहिजे, कंटेंट द्यायला पाहिजे, हे त्याचं सध्या सुरू आहे आणि त्या पद्धतीने लोकही त्याला वोटिंग करताना दिसतात. सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये ओमकार हा 7व्या स्थानी आहे. नंबर 6ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे आपला प्रभू शेळके, छोटा डॉन. छोटा डॉनचा असा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही, परंतु जिथे मुद्दे ठेवायचे तिथे तो व्यवस्थित ठेवतो. जिथे टास्क करण्याची संधी मिळते तिथेही तो आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. पाहिजे तशी वोटिंग त्याला होताना दिसत नाही, परंतु लोकांचा सपोर्ट त्याच्या मागे नक्कीच आहे. नंबर सध्या 6 वरती आहे. नंबर 5 वरती आहे ती म्हणजे अनुश्री माने. अनुश्री माने ही 360 डिग्रीने तिचा स्वभाव चेंज करताना दिसते. माहिती नाही राकेशच्या बरोबर असल्याचा हा असर आहे का, पण अनुश्री सध्या पॉझिटिव्ह गेम खेळताना दिसते आणि काल छान पद्धतीने ते टास्क सुद्धा खेळत होते. तर या सगळ्याचा फायदा अनुश्रीला होताना दिसतोय. या वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर 5 वरती आहे. तर हे जे काही 5 कंटेस्टंट आहेत ना, हे थोडेसे बॉटमला आहेत. आता थोडेसे स्ट्रॉंग कंटेस्टंट कोण आहेत त्याच्याकडे जाऊया. आता या स्ट्रॉंग मध्ये नंबर 4 वरती आहे तो म्हणजे राकेश बापट. राकेश बापट हा बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी पापडच्या टास्कमध्ये राकेश आणि रुचिताचं मोठं भांडण झालं. तर काही लोक राकेशच्या बाजूने उभे आहेत, तर काही लोक रुचिताच्या बाजूने उभे आहेत. आता नेमकं काय प्रकार झाला हे आपल्याला भाऊच्या धक्क्यावरतीच कळेल. परंतु राकेशला सध्या चांगला सपोर्ट मिळताना दिसतोय. या वोटिंग ट्रेंडमध्ये राकेश एक स्ट्रॉंग पोझिशनवरती आहे. सध्या तो 4थ्या क्रमांकाची मतं घेताना दिसतोय. त्यानंतर मित्रांनो 3ऱ्या स्थानी आहे तो म्हणजे आपला खानदेश किंग सचिन भाऊ. सचिन भाऊला वोटिंग चांगली होते, परंतु पाहिजे तसा बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा गेम नाहीये. बिग बॉसच्या घरामध्ये वोटिंग प्लस बिग बॉसच्या घरातील कंटेंट किंवा गेम हा फार महत्वाचा आहे. वोटिंग त्याला होते, बाहेरचा सपोर्ट त्याला चांगला मिळतोय, पण तसा बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही. तरीही सचिन भाऊ या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 2 वरती आहे ती म्हणजे दिव्या शिंदे. मित्रांनो, दिव्या शिंदे जशी बाहेर आहे अगदी रोखठोक मतं मांडणारी, तशी दिव्या अजूनपर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला तशी पाहायला मिळाली नाही.
वोटिंग तिला चांगले होते. नंबर 2ची मतं तिला मिळताना दिसतात. परंतु त्या पद्धतीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी ती दाखवत नाहीये. पण बाहेर तगडी फॅन फॉलोइंग तिची आहे आणि तशी वोटिंग सुद्धा तिला होताना दिसते. या वोटिंग ट्रेंडमध्ये सध्या ती दुसऱ्या स्थानी ट्रेंड करते. नंबर 1 वरती आहे तो म्हणजे आपला रोशन दादा, रोशन भजनकर. रोशन भजनकरला तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय. पण तसा रोशन दादाचा गेम तेवढा आपल्याला पाहायला मिळत नाही. काही लोकं, विशेष करून त्यांच्याच ग्रुपची लोकं आता रोशन भजनकर याच्याबद्दल बोलताना दिसतायत, की हा सिम्पथी कार्ड खेळायला लागला आहे. आता यावर तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. पण रोशन दादाला पहिल्या क्रमांकाची मतं मिळताना दिसतायत. या वोटिंग ट्रेंडमध्ये रोशन दादा हा पहिल्या स्थानी आहे. नंबर 2 वरती ट्रेंड करते ती म्हणजे दिव्या शिंदे. मित्रांनो हे दोघेही 1-2 नंबरची मतं घेताना दिसतायत. दोघेही मागे-पुढे या वोटिंग ट्रेंडमध्ये पाहायला मिळतात. नंबर 3 वरती जो सचिन दादा आहे, जरी त्याला वोटिंग होत असली तरी तसा बिग बॉसच्या घरामध्ये त्याचा कंटेंट नाहीये. त्यामुळे तो सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये वोटिंग असून सुद्धा कंटेंट नसल्या कारणाने बॉटमलाच आहे असं सांगायला हरकत नाही. स्ट्रॉंग कंटेस्टंटच्या लिस्टमध्ये राकेश बापट हा नक्कीच आहे. तर बॉटमच्या कंटेस्टंटपैकी आयुष, दीपाली सय्यद, ओमकार राऊत, त्यानंतर प्रभू आणि अनुश्री. तर हे थोडेसे डेंजर झोनमध्ये असलेले सदस्य आहेत. आता बिग बॉसने जाहीर केल्याप्रमाणे एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंटेस्टंट बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतात. आता बिग बॉसने खरंच धमकी दिली का? की त्यांचा गेम सुधारवण्यासाठी रूल्स मोडू नये म्हणून बिग बॉसने हे सांगितलं. हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण जर डबल इव्हिक्शन झालं तर इथे कोण जाऊ शकतो घराबाहेर? मित्रांनो ज्या पद्धतीने आयुष हा जो आजारी पडलेला आहे आणि आयुषला उभंही राहता येत नाही व्यवस्थित अशी त्याची कंडिशन झालेली आहे. त्यामुळे कदाचित आयुषला घराबाहेर काढू शकतात. हा जर तरचा प्रश्न आहे. पण आयुषची कंडिशन थोडीशी सीरियस वाटते. त्यामुळे त्याला कदाचित काढू शकतात. दीपाली सय्यदचं सांगायचं झालं तर दीपाली सय्यद ही बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. जरी तिला वोटिंग कमी होत असली तरी ती स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. आणि कदाचित आहे ना आपले भाऊ रितेश भाऊ तिला टॉप 2 मध्ये सुद्धा सेव्ह करू शकतात. एवढी स्ट्रॉंग कंटेस्टंट ती आहे. ओमकार राऊतचं सांगायचं झालं, ओमकार सध्या बॉटमला आहे नक्कीच. पण ओमकार सध्या दिसण्याचा, खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. विशालच्या सानिध्यात येऊन का होईना, तो सध्या गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो ओमकार सध्या गेम खेळतोय तो दिसतोय. जरी बॉटमला असेल तरी कदाचित त्याला घालवणार नाही अशी शक्यता आहे. त्यानंतर प्रभू शेळके हा सुद्धा बॉटमला आहे. कदाचित प्रभूचाही नंबर लागू शकतो इथे. जर त्यामुळे आपण ओमकारला घालवलं नाही तर कदाचित प्रभूचे इथे विकेट पडू शकते असं एकंदरीत पाहायला मिळते. त्यानंतर अनुश्री जरी 5व्या स्थानी असली तरी ती स्ट्रॉंग कंटेस्टंट या नॉमिनेशन मध्ये आहे. त्यानंतर सचिन भाऊचं सांगायचं झालं नक्की त्याला वोटिंग चांगली होते परंतु बिग बॉसच्या घरामध्ये तसा कंटेंट नाहीये. त्यामुळे सचिन भाऊ सुद्धा डेंजर झोन मध्ये आहेत. तर मला असं वाटतं की आयुष, ओमकार, त्यानंतर प्रभू आणि सचिन भाऊ असे 4 कंटेस्टंट मला सध्या तरी डेंजर झोन मध्ये वाटतायत. पण ओमकार हा सध्या खेळण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे त्याला कदाचित ठेवतील. पुढे विशाल बरोबर भिडायला वगैरे त्याला ठेवू शकतात. तर आयुष, प्रभू आणि सचिन भाऊ या तिघांवरती टांगती तलवार असणार आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.